दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करीत आहे. दादा थोडं वाढव. हो मेरे भीमराज ने सबका भला किया, शूरवीर बहादुरों को कलम से जला दिया, जलने वालों की बुरी आदत को भुला दिया और खुद जहर पीकर हमें बुद्ध का जाम पिला दिया. अबुल कलाम आजाद ने मिन्नत खरीद ली थी तो सुभाष चंद्र बोस ने गुनाह खरीद ली थी. पंडित जवाहरलाल नेहरू ने तख्त और ताज खरीद ली थी. गोली चलाकर नथु ने लालच खरीद ली थी. गोली खाकर गांधी ने जन्नत खरीद ली थी. लेकिन ये कलम चलाकर मेरे भीम ने इस भारत की इज्जत खरीद ली थी. बड़े विद्वान थे भीमराज, जिन्होंने भारत की घटना बनाई, और बड़े ही दयालु थे भीमराज कि जिन्होंने गांधी की जान भी बचा ली. तो जिधर देखो उधर जय भीम का नारा नजर आता है. नीले गगन के तले धरती पर हो हर कोने में वो प्यारा नजर आता है. जहां तक मेरी नजर जाती है वहां तक मेरा भीम ही भीम नजर आता है. अरे दुनिया में कोई नहीं दूजा, बस उसी का ही सहारा नजर आता है. जयंती गीत सादर करीत आहे. या देशामध्ये अनेक नेते विधाते होऊन गेले, पंडित होऊन गेले. खूप शिकले पण बाबा पुढे टिकले नाही. घेतो बंद. धन्यवाद. अभ्यासू लोक आहेत. सांगा मला बाबासाहेबांसारखी जयंती होते का कुणाची? होत असेल तर सांगा. चला, या देशाचा प्रधानमंत्री पंडित नेहरू आहेत. त्यांच्या जयंतीची तारीख किती लोकांना माहिती आहे? सांगा मला. वल्लभभाई या देशाचे गृहमंत्री आहेत. पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल, ज्याला लोहपुरुष म्हणतात. त्यांच्या जयंतीची तारीख किती लोकांना माहिती आहे? चला मला सांगा. राजेंद्र प्रसाद या देशाचे पहिले राष्ट्रपती आहेत. सांगा त्याच्या जयंतीची तारीख आणि किती लोक त्याची जयंती साजरी करतात. का करू नये? सावरकरांची जन्मतारीख किती लोकांना माहिती आहे? विदा सावरकर. पण बाबासाहेबांची जन्मतारीख विचारा ना, जयंतीची तारीख. हरेक माणूस सांगेल, झाडही सांगतील, झुडपही सांगतील, माती सांगेल, मातीचे कण सांगतील. कारण सुरक्षा आणि कायद्या नव्हे, सुरक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी झाडालाही दिली, मातीलाही दिली, पशु प्राण्याला दिली. कारण प्राणी मारता येत नाही, कायद्यानं गुन्हा होतो. गौण खनिजाचं उत्खनन बिना परमिशनचं करता येत नाही, कायद्यानं गुन्हा होतो. एखादं झाडही तोडता येत नाही, कायद्यानं गुन्हा होतो. बाकी तर सगळ्या माणसांना एक वेगळे आगळे सुरक्षा आणि अधिकार दिलेले आहेत बाबासाहेबांच्या संविधानाने. आणि म्हणून या जयंतीला वेगळं आणि आगळं महत्व आहे.
या जिगड्या परिसरामध्येच नाही, महाराष्ट्रातच जयंती साजरी होते. महाराष्ट्रातच नाही, भारतामध्ये बाबाची जयंती साजरी होते. भारतातच नाही, ऑल वर्ल्ड जगात बाबाची जयंती साजरी होते. 183 राष्ट्रांनी बाबाची जयंती साजरी करून बाबासाहेबाला जागतिक लेवलवर अभिवादन केलं. इनो मध्ये साधी गोष्ट नाही, जगात साजरी होती जयंती एकच. ती जयंती म्हणजे डॉक्टर B.R. आंबेडकरांची. जगात तर साजरी होतेच रे. साहेबराव एरेकर बोलतोय, उद्याला असा काळ येईल की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चंद्रावर सुद्धा साजरी केल्या जाईल. बाबासाहेबाची जयंती मंगळावर सुद्धा साजरी केल्या जाईल. आणि या जयंतीवरती 14 एप्रिलला हा सूर्य आग ओकणे बंद करून गुलाबांची फुलं वाहिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ही जयंती गीत आहे. गांधी ना नेहरू, राजेंद्र प्रसाद, गांधी ना नेहरू, राजेंद्र प्रसाद, पटेल सावरकर. माऊलींनो, या गीतावर मात्र वर हात करून टाळ्या वाजवायच्या. कधी वाजवायच्या ते तुम्ही ठरवा. गांधी ना नेहरू, राजेंद्र प्रसाद, पटेल सावरकर. अरे भारतात या हिरा जन्मला बाबासाहेब आंबेडकर. अनमया भीमाची, मया बापाची जयंती माय गाजती या जगभर. मया भीमाची जयंती माय गाजती या जगभर. राजेंद्र प्रसाद, पटेल सावरकर. भारतात या हिरा जन्मला बाबासाहेब आंबेडकर. मया भीमाची, मया बापाची जयंती माय गाजती या जगभर. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस जगा रे वाघासारखं. असा मंत्र दिलाच नाही कोणी आतापर्यंत. आम्हा मांगा मारायला, ढोर सांभारायला, आदिवासी वनवासाला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आम्हाला मंत्र वेगळेच न समजणारे. काही समजलं का? अरे बहुजनाला काही कळूच नाही, याला तर मंत्र म्हणतात. पण बाबासाहेबांचा संदेश शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा 2च दिवस जगा रे वाघासारखं, सळसळ नाऱ्या नागासारखं. अशा महामानवाची ही जयंती आहे. हा विचाराचा उत्सव आहे. विचाराचा उत्सव झाला पाहिजे महापुरुषांचा, नाही का? बाबासाहेबांनी सांगितलं, अन्यायाच्या विरुद्ध, अत्याचाराच्या विरुद्ध बेटे हो, कंबर कसून मैदानात या.
आम्ही कंबर हलवायलो. बाकी तुमचं तुमच्या संग, मला काही घेणं देणं नाही. नाचून जयंती करायची काय आपली पठ्ठे बापारावाची अवलाद न. पठ्ठे बापूराव तमासगीर होता, बाया नाचवायचा बहुजनातला. औरंगाबादचं विलीन महाविद्यालय बांधताना तो भेटायला आला 2-3 कलाकार घेऊन बाबासाहेबाला भेटायला, आणि त्या काळात 14,000 रुपयाची पिशवी घेऊन आला बाबाला दान द्यायला. म्हणजे त्या कॉलेजला म्हणजे ते पैसे त्यांना मदत करायला आले. 14,000 त्या काळातले मजा का. बाबासाहेबांनी विचारलं कोण तुम्ही. बाबा मी पठ्ठे बापूराव. बरोबर, काय करता. तमासगीर आहे. हा, हे सोबत आलेली बाई हे फार छान नाचते, आणि ही तर लई छान गाते साहेब, नाचते बी. बरोबर. आणि बाजूचं बुजगावनं हे नाचे आहे, नाचे आहे. हा, हे नाचे आहे. बाबा म्हणले भडव्या तू आधी बाहेर होय, तू अगोदर बाहेर होय. माझ्या समाजातल्या माय मावल्या बापुडे नाचून त्यांच्या त्या नाच कामावरले कमावलेले पैसे माझ्या पवित्र ज्ञान मंदिराला मी कधीच लावणार नाही. हे 14,000 रुपये तुझ्या शेवटच्या कपनाला कामी येतील. चल घेऊन जा वोट. त्या पठ्ठे बापूरावची आपण अवलाद नाही, आपण बाबासाहेबांची अवलाद आहे. क्रांतिमय अशी जय घोषाने बाबासाहेबांची जयंती साजरी झाली पाहिजे, हा माझा आटास आहे, बाकी काहीच नाही. तरुणांनो, तुमच्यावर मोठी जबाबदारी. आपण जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.